यूपी से आए, यूपी से आए। न्यूज चैनल है यूपी से और हम अभी अपने भाई को, टकले भाई को देख के बहुत खुश हैं। मुंबई में है आज। बहुत दिनों के बाद, अभी फिलहाल भी 1 महीना हो गया मिले हैं। एक महीने के एक बाद महीने के बाद मिले हैं। दोबारा यात्रा करने आए हैं और फिर से हम भीमा कोरेगांव तक जाएंगे और परचम लहराएंगे। तीनों दोस्त मिलेंगे जब एक संग, तो रंग लाएगा खूब। ठीक है, जय भीम तीनों ब्लॉगर। चला तर आता बुद्ध विहाराच्या बाहेर निघालो आम्ही आणि इथून पदयात्रा चालू होणार आहे. आता तुम आओ. हा बस 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 बस. 1 मिनिट. हा हा बरोबर. हा हा. आमचं आता आलो आहे आम्ही शिबिडी बेलापूर मध्ये आमची पदयात्रा. शिबिडी बेलापूरला धम्म पदयात्रा भीमा कोरेगाव चाललेली आहे. चैत्यभूमी. परिपक्विता उपादाय पटिकांनातून उत्तम बनते. आम्ही दिलेले भोजन, आम्ही दिलेले पाणी अनुकंपा करून ग्रहण करा, ग्रहण करा, ग्रहण करा. आजचं पक्वान इथं भोजनाला सर्वजण बसले. इकडे पण आहेत हे भाऊ. आपल्याला करता आले. आपण चिंतन ज्ञानाच्या आधारावर जगणार आहे. म्हणून एकोणीस किलोमीटर चाललेलो आहोत आता आणि 2 किलोमीटर बाकी आहे मुक्कामच्या ठिकाणावर जायसाठी. आता पनवेल मार्ग आणि पैदल पैदल चालू आहे. इथे थांबलो आम्ही सर्वजण उसाचा रस घेण्यासाठी. खंडेश्वरी याले आम्हाला 7:30 वाजले आणि 22 ते 23 किलोमीटर चाललेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत खांडेश्वरी. 23 किलोमीटर सकाळपासून चालून आणि यांचं स्वागत. भगवतो सावक संग, भगवतो सावक संग, स्वामीची पटी भगवतो सावक संग, भगवतो सावक संग. चला चला मागची पटापट पुढे.
पुढे ये ना पुढे थोडं मांग मांग नहीं है ये थोड़ा सा रुक करके आए इसलिए कठिन हो गया क्या रुक करके यांच्या वतीने भोजनच्या नावासाठी मंडळ स्वाहा भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि वरदो सम्मा सम्बुद्धस्स चित्तम् शरणं गच्छामि शरणं गच्छामि व्यक्तीच होते ऑफिसर होते त्यांनी देखील चळवळ 46 पासूनची चळवळ आहे लहान लहान छोटी छोटी राज्य असतात कसली पाहिजे बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये घटनेच्या अनुसूची 6 प्रमाणे स्वतंत्र लडाखचं राज्य देऊ आश्वासन दिलं होतं ज्या रस्त्यावर उतरले डॉक्टर सोनम वांगी यांना 2 वर्षासाठी अजिबात जवळ ठेवलं बुद्धिस्ट लोक आहेत आणि मूलभूत अधिकारांचे हनन आहे आता ते कसे डाव रचत आहेत बच्चूकडून शेतकऱ्यांचं आंदोलन कसे चिरडलं माहिती नाही शेतकरी रस्त्यावर उतरला मात्र तुम्ही देवेंद्र फडणवीसांची टॅक्स लढवली हायकोर्टात ऑर्डर काढली आपण ऑर्डर नाही दिला